जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुजरा करून मी शिवव्याख्याता दादासाहेब कोरेकर पवार आज काळे देशमुख घराणे याविषयी पुन्हा प्राप्त झालेली माहिती यापूर्वी एक भाग मी प्रसारित केलेला आहे. अधिक माहिती मिळाली आणि ती प्रसारित करण्यासाठी किंवा लोकांच्यापर्यंत जावी, त्या घराण्यांना ती माहीत व्हावी म्हणून एक अल्पसा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रामध्ये जी क्षत्रिय घराणी होऊन गेली आणि इतिहास काळामध्ये किंवा स्वराज्याच्या काळामध्ये आणि स्वराज्याच्या पूर्वी या घराण्याने उत्तम कामगिरी केली. त्यातलं एक घराणं हे चालुक्य वंशातील त्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राशीन येथे या घराण्याची प्राचीन गडी आहे, म्हणजे किल्लेवजा एक गडी आहे. त्याला तटबंदी असून उत्तम प्रकारचे 2 बुरुंज आहेत आणि ते भक्कम स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात एका भागावरती नवीन बांधकाम करून या घराण्याच्या वारसांनी आज वाडा बांधलेला आहे आणि याचे वंशज तिथं राहतात. अर्थात पूर्वापार चालत आलेले वंशज देशमुख घराण्याचे, काळे देशमुख घराणे असंच म्हणून हे राशींमधलं प्रसिद्ध घराणं आहे. त्यांनी आपली परंपरा जपण्याचं आजही काम केलेलं आहे, आजही करतात आहे. देशमुख ही पदवी परगाण्याचा महसूल गोळा करणारा आणि एक संरक्षण अधिकारी त्या भागातला म्हणून निजाम व मराठा काळामध्ये ही पदवी मिळाली. अशा प्रकारचा एक ऐतिहासिक वारसा या घराण्याला आहे आणि हे घराणं स्वराज्याच्या काळामध्ये सुद्धा सक्रिय झालं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा या घराण्याकडे जमीन मोजणीचं कामही दिलेलं होतं. याचा उल्लेख मी मागील भागामध्ये केलेला आहे. ऐतिहासिक काळापासून या प्रदेशाचे प्रशासक म्हणून हे घराणं कार्यरत आहे. अर्थात केवळ प्रशासकच असं नाही, तर उत्तम प्रकारचं लोकांचं संरक्षण करायचं त्यांच्या भागामध्ये. अर्थात त्यांच्या या देशमुखांच्या वतनामध्ये जेवढी गावं असतील त्याची जबाबदारी या घराण्याकडे होती आणि ती त्यांनी देश स्वतंत्र होईपर्यंत, जोपर्यंत वतनं होती तोपर्यंत त्यांनी आपलं कार्य केलेलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राशीन हे कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध गाव आणि त्याची परंपरा फार प्राचीन आहे. प्राचीन असं हे गाव इसवी सन 700 मधील विनयादित्य चालुक्य व इसवी सन 807 राष्ट्रकूट राजा गोविंद याच्या ताम्रपटामध्ये या राशींचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. तेव्हा या दोन्ही ताम्रपटामध्ये ऐतिहासिक उल्लेख आहे आणि म्हणूनच हे गाव पूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये किंवा आता अलीकडे अहिल्यानगर जिल्हा ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये प्रसिद्ध आहे. आणि भोक्ती म्हणजे प्रशासकीय विभाग असा या घराण्याकडे होता असा उल्लेख आढळतो. काळे आडनावाचा संबंध कर्दंबक वंशाशी किंवा काली मातेचे उपासक म्हणून जोडला जातो. काली मातेचं मंदिरही आपल्याला राशींमध्ये पाहायला मिळतं. तेच त्यांची कुलदेवता आहे. आणि हे घराणं असं सांगितलं जातं की उज्जैनवरून 15व्या शतकामध्ये हे स्थलांतरित झालं आणि महाराष्ट्रात आलं. आता 15व्या शतकामध्ये स्वराज्य नव्हतं. स्वराज्याची मुहूर्तमेढ 1645 नंतर तयार झालेली दिसते. त्यापूर्वी जी यवन राज्य होती म्हणजे निजामशाही होती, आदिलशाही होती आणि त्याच्यापूर्वी बहामनी राज्य होतं. त्याचे तुकडे होऊन पुढं आदिलशाही, निजामशाही वगैरे शाह्या तयार झाल्या. तर अशा प्रकारचं हे घराणं 15व्या शतकात आलं आणि आपल्या कर्तबगारीनं ते रुजू झालं. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाला, मराठा साम्राज्य स्थापन झालं आणि स्वराज्य काळामध्ये सुद्धा हे घराणं आपल्या कर्तृत्वानं मोठं झालेलं दिसतं. सहकार महर्षी बापूसाहेब काळे देशमुख हे या घराण्यातील महत्त्वाचं नाव आहे. राशींमधलं ह्या घराण्यातले हे ग्रस्त
अत्यंत मोठे लोकसेवक आणि प्रशासकीय म्हणून ज्यांची कीर्ती आहे, या घराण्याविषयी मोठा आदरही आज त्या भागामध्ये आहे. त्यांनी पिढ्यानपिढ्या प्रशासकीय व लोकनेते म्हणून कार्य केलेलं आहे. असं या घराण्याचं कौतुक करण्यासारखं घराणं आहे. आणि या घराण्याचा विस्तार काळाच्या ओघामध्ये अनेक जिल्ह्यात झाला. सुरुवातीला हे घराणं म्हणून महाराष्ट्रामध्ये आलं. काही कुटुंब, काही परिवार आले असतील, पण त्याचा विस्तार नंतरच्या काळामध्ये अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड, केज इत्यादी भागामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याचप्रमाणे या घराण्याची कीर्ती ही आजपर्यंत अशीच आहे. या घराण्याचं कुलदैवत जे आत्ता मी सांगितलं तिथं प्रसिद्ध असं देवीचं मंदिर आहे. आणि त्या मंदिराला महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे काळे घराण्याचे जेवढे म्हणून परिवार आहेत विखुरलेले, महाराष्ट्रात असो नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर असो, कारण स्वराज्याच्या काळामध्ये घराणी अनेक प्रांतामध्ये विभागली गेली होती, प्रसारित झाली होती. त्यामुळे काळे घराण्याचे लोक ज्या ज्या भागात असतील ते आपली मुख्य देवी म्हणून राशींची देवी असंच मानतात आणि राशींच्या कुलदेवीला वंदन करून आपले धर्मकार्य करतात. अशा प्रकारची ही परंपरा या काळे घराण्याची आपल्याला दिसून येते. या काळे घराण्यामध्ये काही सरदारही होऊन गेले. मागे सूर्याजी काळे म्हणून शिवकाळामध्ये सरदार होते. अशा प्रकारची माहितीही उपलब्ध आहे. त्यामुळे प्रशासकीय आणि संरक्षण या दोन्ही कामामध्ये या घराण्याने आपला ठसा उमटवलेला दिसतो. आजही हे घराणं महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. आणि विशेष म्हणजे हे घराणं काळे घराणं म्हणून चालुक्य वंशातील आहे असा त्याचा उल्लेख येतो. तेव्हा अशा या घराण्यातील सर्व वीर पुरुषांना, शूर पुरुषांना आणि महत्त्वपूर्ण ज्यांनी कामगिरी केली त्यांना वंदन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.